नमस्कार, मी अक्षदा. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. कल्याणपूर्व करपेवाडी नवतरुण क्रीडा मंडळ येथे होळी निमित्त 40 वर्ष वयोगटातील खेळाडूंसाठी कबड्डी स्पर्धा शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आली. नवतरुण क्रीडा मंडळ मैदानाच्या अध्यक्षा लीना वरपे कांबळे या गेल्या 3 वर्षांपासून 40 वर्षांपुढील खेळाडूंसाठी कबड्डी स्पर्धा आयोजित करत आहेत. या स्पर्धेमधून 40 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या जुन्या कबड्डीपटूंना खेळण्याची संधी फक्त या होळी सणाच्या निमित्ताने देण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्दिष्ट आताच्या तरुण पिढीला त्यांच्या जुन्या पिढीकडून कबड्डी या खेळाचा वारसा कसा घेता येईल आणि तसेच या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत न होता कबड्डी फक्त जिंकावी एवढेच होते. पर्व चालू केलं होतं आम्ही, तेव्हा ही संकल्पना आम्ही मंडळात कार्यकारी बसले तेव्हा सगळ्यांनी की आपण जे गेल्या मंडळाचे जे जुने सगळे रहिवासी खेळणारे जेवढे सगळे ते सगळे बाहेरच्या शहरात राहत आहेत, लांब राहत आहेत, एकत्र येत नाही आहेत. तर त्यांना खेळायला व त्यांना एकत्र येऊन आपला संघ पुन्हा सगळ्यांना माहिती पडते कोण किती खेळलं आहे, कसं खेळलं आहे, कोणी नॅशनल्स केले आहेत, मुलांनाही त्यांच्याबद्दल ओळख पाहिजे. आपल्या मंडळामध्ये किती जुने रहिवासी संघ खेळून गेले, खेळाडू गेले आहेत आणि त्यांना काही गोष्टी त्यांनी सांगितल्या पाहिजेत म्हणून आपण ते चालू केलेलं आहे. आणि हे वर्ष 3रं आहे, तर खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्धात भेटलेलं आहे. आणि सगळेजण कोल्हापूर, सांगली, सातारा आणि अर्धे पोलीसवरती भरतीवरती आहेत, पोलिसांच्या याच्यावरती आहेत, ते सुद्धा इथे येऊन आपल्यामध्ये छानपैकी खेळून आपलं प्रदर्शन करत आहेत. त्यांना खेळायला होत नाही असे 60+ आहेत, तरी पण ते सुद्धा ग्राउंडवरती उतरलेत या टायमाला आणि त्यांनी आपला कमाल दाखवलेला आहे. आणि आत्ताचे जे नवीन माझे खेळाडू आहेत त्यांना ते दिसून आलं की हे आजोबा लोक, काका, मामा आत्ता पण जेवढे छान खेळतात, आमचे अगोदरचे सिनियर्स, तर आम्ही यांच्याकडनं शिकून भरपूर काही खेळू शकतो. आणि खूप नवतरुण क्रीडा मंडळ म्हणजे फायनलची टीम असायची. स्वर्गीय अनिल महादेव करपे म्हणजे माझे पप्पा, त्यांचे गेम बघायला कुठून लोक येत होते. तसं त्यांचा गेम तर मी खूप कमीच बघितलेला आहे, पण जेव्हा मला समजायला लागलं तोपर्यंत त्यांचा गेम सुटलेला होता. पण त्यांचं आत्ताही सगळीकडे कुठेही मी गेली तर त्यांचं नाव येतच आहे सगळ्यांच्या तोंडामध्ये. बैठी कवर प्रत्येक रेडला पॉईंट असायचा, त्याच्यामुळे त्यांचं आणि आता नवतरुण क्रीडा मंडळ खूप चांगल्या प्रकारे परत मला रिझल्ट येत आहे आमच्या मंडळाचा. आणि सगळेजण छान प्रकारे सराव करतात आणि घेणारे माझे आहेत कोच ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांचे कोचिंग करत आहेत आणि त्यांना जाता येता त्यांच्याबरोबर खूप बॉन्डिंग पण चांगल्या प्रकारे आहे, बाकी काही नाही. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.